एक महत्त्वाची बातमी, राज्य सरकारनं मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सुद्धा सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा हा निर्णय सरकारनं घेतलाय। ओबीसींप्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा आता सवलती मिळणार आहेत। सरकारनं मराठा समाजासाठी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे हा मोठा फायदा मराठा समाजाला या निर्णयाचा होणार आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या सवलती मिळणार आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? राज्य सरकारकडून हा सगळ्यात मोठा निर्णय जो आहे तो मराठा समाजासाठी घेण्यात आलेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला त्या सगळ्या सवलती ज्या आहेत ते मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती, सोयी सुविधा ह्या लागू करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला पाहायला मिळतो। तसंच जीआर जो आहे तो काढलेला आहे। ओबीसी प्रमाणे 8 योजना ज्या आहेत ते मराठा समाजाला सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये वेगवेगळ्या ह्या सगळ्या योजना आहेत। शालांतर परीक्षेत्तर शिष्यवृत्ती योजना असेल, मोटार वाहन चालक वाहन प्रशिक्षक योजना आहे, अशा वेगवेगळ्या 8 योजना ज्या आहेत त्या ज्या ओबीसी समाजाला याआधी लागू होत्या त्या आता मराठा समाजाला सुद्धा लागू होणार आहेत। त्यामुळे फडणवीस सरकारकडनं हा सगळ्यात मोठा निर्णय जो आहे तो मराठा समाजासाठी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला या सवलती मिळणार आहे। सरकारनं हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला।